Welcome student. In 5th standard, we are on page number 64. Today we begins with a science topic, that is topic number 13, methods of preserving food. मुलांनो, हा जो टॉपिक आहे हा आपण इंग्रजीमधून अभ्यास करणार आहोत. सायन्सच्या रिलेटेड हा अभ्यास असल्यामुळे हा आपण इंग्रजीमध्ये अभ्यास करणार आहोत. आता हा टॉपिकचा अभ्यास करत असताना या टॉपिक म्हणजे मी शिकवताना तुम्हाला सांगतेच आहे, जे जे काही डिफिकल्ट म्हणजे नवीन शब्द येतात तर त्याचे मिनिंग्स जे आहेत ते तुम्ही सेपरेटली नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. हां, लक्षात आलं का? आणि त्यानंतर जसजसे ह्याच्यामध्ये काय नोट्स येतील किंवा काय येतील तर ते मी तुम्हाला फळ्यावर लिहून देईन. व्हिडिओ पॉज करायचे आणि ते तुम्ही लिहून घ्यायचे. जे नवीन शब्द तुम्हाला शब्दकोशसुद्धा बाजारात मिळतं आहे 5वीचं, तर ते शब्दकोश जर घेतला आणि त्यातले ह्या टॉपिकचे जे न्यू वर्ड्स आहेत हे न्यू वर्ड्स तुम्ही लर्न केला, त्यानंतर ते पाठ केला तर तुम्हाला हा टॉपिक समजायला सुलभ जाईल किंवा सोपं जाईल. हां, तर अशा पद्धतीने आपण पहिला मी इंग्रजीमधनं बोलणार आहे ते तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. असं म्हणायचं की पूर्ण तुम्ही इंग्रजीमध्ये बोलताय मग आम्हाला ते समजत नाही. तुम्ही समजवून घ्यायचा प्रयत्न करायचा. मी दोन्ही भाषेतनं सांगणार आहे सुरुवातीला, नंतर ती तुम्हाला भाषा तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे, कारण आपल्याला हे जे ॲन्सर्स आहेत, क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला काय करायचे इंग्रजीमध्येच लिहायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला अंडरस्टँडिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे. सो स्टुडंट्स, टुडे वी बिगिन्स विथ अ टॉपिक नंबर 13, मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड. मराठीत त्याला अन्न टिकवण्याच्या पद्धती असं म्हटलं जातं. प्रिझर्व करणे म्हणजे टिकवणे. अन्न टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत. आता पहिला मी पॅरेग्राफ पेज नंबर 64 वरचा रीड करते. हां, तर त्या अनुषंगानं काही जे शब्द येतात ते मी तुम्हाला सांगते. बघा, वी नीड व्हीट, राईस, पल्सेस एक्सेट्रा थ्रू आउट द इयर, बट देअर क्रॉप्स गेट रेडी ओनली ॲट अ सर्टन टाइम्स ऑफ द इयर. In order to have the grain available throughout the year, one season crop must be stored and protected till the next season. In this paragraph to student, why we need to preserve food, that is given in that paragraph. In everyday use, we use wheat, rice, pulses, etc. In throughout the year, we need all these things throughout the year because it is a cooking material. We eat these food items daily basis, but their crops are ready in a certain period. The crops are not taken throughout the year. At the certain time of the year, these crops are taken from the field, and that grains are stored to obtain that food material throughout the year. That is why we have to preserve that grain to available to us in the whole year. For that, which methods are taking place, that are mentioned in the next part. Okay, म्हणजे काय सांगितलेलं आहे, जसं आपण गहू, व्हीट म्हणजे गहू, राईस तांदूळ माहिती आहे, पल्सेस डाळी किंवा कडधान्य म्हणू शकता तुम्ही. थ्रू आउट द इयर म्हणजे पूर्ण वर्षभर आपल्याला ते लागतं. सर्टन बट देअर क्रॉप्स गेट रेडी ओनली ॲट अ सर्टन टाइम्स म्हणजे ठराविक काळातच त्याची पिकं घेतली जातात. इन ऑर्डर टू हॅव द ग्रेन अवेलेबल म्हणजे उपलब्ध. थ्रू आउट द इयर द सीझन्स क्रॉप मस्ट बी स्टोर्ड म्हणजे साठा करून ठेवणे. अँड प्रोटेक्टेड त्याची सुरक्षित ठेवणे. प्रोटेक्टेड करणे म्हणजे काय, सुरक्षित ठेवणे. टिल द नेक्स्ट सीझन, पुढच्या सीझन पर्यंत तो सुरक्षित ठेवणं हे गरजेचं बनतं. डिफरंट फूड स्टफ, डिफरंट म्हणजे वेगवेगळे, फूड स्टफ म्हणजे अन्न घटक आर प्रोड्यूस्ड इन डिफरंट प्लेसेस. बरोबर आहे, म्हणजे विविध अन्न पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी तयार होत असतात, उपलब्ध होत असतात. They have to be made available in good condition to people at the long distance. बघा, मग तेथून ते दूर असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर ते सुस्थितीत पोहोचवावे लागणार आहे आपल्याला. गुड कंडिशन म्हणजे चांगल्या अवस्थेत, सुस्थितीमध्ये. लॉंग डिस्टन्स म्हणजे दूरवरच्या. फॉर एक्झाम्पल, इट मस्ट बी इन्श्योर्ड दॅट
इन्शुअर म्हणजे खात्री करणे. एग्स, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, अंडी, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ. मिल्क प्रोडक्ट म्हणजे काय? दुग्धजन्य पदार्थ. रिमेन इन गुड कंडिशन ड्युरिंग द ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतुकीच्या दरम्यान चांगल्या कंडिशनमध्ये हे पदार्थ राहिले पाहिजेत. फ्रॉम द डेअरी ऑर द पोल्ट्री फार्म टिल द रीच देअर युजर्स, म्हणजे जसं बघा दुग्ध व्यवसाय केंद्र म्हणजे काय? डेअरी, आणि पोल्ट्री म्हणजे कुक्कुट पालन केंद्र, याच्यापासून ते लोकांना मिळेपर्यंत हे अन्नपदार्थ आपल्याला व्यवस्थित चांगल्या अवस्थेमध्ये ठेवणं गरजेचं आहे. म्हणून त्याची टिकून राहण्याची सोयही करावी लागते. आता बघा खाली काय सांगितलेलं आहे बघा, ती 2 चित्र तुम्हाला दिसतेच आहे. त्याच्या खालचा पॅराग्राफ बघा, पॅराग्राफ नंबर 3. डिफरंट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर अवेलेबल इन अबंडन्स. अबंडन्स म्हणजे मोठ्या प्रमाणात. इन डिफरंट सीझन म्हणजे जसं आपण बघितलं की वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळं भाज्या भरपूर प्रमाणात येतात. दे ऑल्सो टेस्ट देअर बेस्ट इन दॅट सीझन. उदाहरणार्थ बघा, आंबा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साधारण मार्च महिन्यापासून चालू होतो. कैरी आपण बघतो मार्च, एप्रिल, मे या 3 महिने आंब्याचा सीझन आपण म्हणतो. म्हणजे त्या सीझनमध्ये ते फळ जास्ती प्रमाणात येतं, बरोबर आहे. मग आपल्याला दर पूर्ण वर्षभर जर त्या आंब्याच्या सीझनचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर आंब्याचा जो रस येतो त्याचा पल्प काढून ठेवला पाहिजे. काही वेळेला त्याचं आंब्याची लोणचं वगैरे केले जातात, काही सॉस बनवले जातात, काही बिव्हरेजेस बनवले जातात आणि मग त्याचा आस्वाद आपण वर्षभर घेत असतो, बरोबर आहे. मग ज्यावेळी ते मिळतात भरपूर प्रमाणात त्यावेळी ते साठा करून त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करून टिकवून ठेवणं की ज्यामुळे ते आपल्याला वर्षभर वापरता येतील अशा पद्धतीने आपण सोय केलेली असते. जसं बघा काय सांगितलं, दे आर ऑल्सो टेस्ट देअर बेस्ट इन दॅट सीझन. त्यांची टेस्ट सुद्धा त्या सीझनमध्ये खूप चांगली झालेली असते. टू प्रिव्हेंट दीज लार्ज क्वांटिटीज ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल फ्रॉम गेटिंग स्पॉइल्ड. स्पॉइल्ड म्हणजे खराब होणे. मग अशी भरपूर प्रमाणात मिळालेले आता जसं बघा काही ठराविक सीझनमध्ये टोमॅटोचे दर एकदम खाली आलेले असतात, स्वस्त मिळतात, भरपूर प्रमाणात असतात. मग अशा वेळी मग त्याचं सॉस बनवणं, त्याचं लोणचं बनवणं अशा जर प्रक्रिया आपण करून ठेवल्या तर ते वर्षभर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये काही सुरक्षित अन्न सुरक्षक घातले तर ते सॉस वगैरे आपल्याला वर्षभर वापरता येतात. म्हणजे ज्यादा मिळालेले जे फळं आहेत, भाज्या आहेत त्याचा अपव्यय न होता आपल्याला ते चांगल्या कंडिशनमध्ये पुढं वापरता येण्यासाठी काही रसायनं त्याच्यामध्ये मिसळावी लागतात. दे आर कॉल्ड एज अ फूड प्रिझर्वर. बघा काय सांगितलेलं आहे, of fruits and vegetables from getting spoiled and to enjoy them all year round we make efforts to preserve them. आणि म्हणून ते टिकवण्यासाठी आपल्याला काय करावे लागतात? एन्जॉय करणे म्हणजे आस्वाद घेण्यासाठी आपण ती टिकवण्याचा प्रयत्न करतो. जसं बघा व्हेरियस काइंड्स ऑफ पापड्स, जाम, पिकल, ओनियन, फिश, मसालास. आता याची मी अर्थ सांगते बघा. पापडला पापडच म्हणतात, जाम म्हणजे मुरांबा, पिकल म्हणजे लोणचे, ओनियन कांदा, फिश मासा आणि मसाले आर प्रिपेअर्ड अँड प्रिझर्व फॉर द होल इयर इन मेनी हाऊसेस. अनेक घरांमध्ये हे सगळे पदार्थ वर्षभर पुरतील अशा पद्धतीने घरी बनवून ठेवले जातात. नाउअडेज वी कॅन बाय सच अ रेडी प्रोडक्ट्स इन अ मार्केट टू. तर अशा पद्धतीनंच आपल्याला हे पदार्थ सगळे मार्केटमध्ये सुद्धा इझिली अवेलेबल होतात, बरोबर आहे. कारण पापड किंवा कुरडई जर बनवायची असेल तर ते कडक उन्हामध्ये वाळवावं लागतं. मग ते कडक ऊन साधारण मार्च ते फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ह्या 4 महिन्यामध्ये उन्हाळ्याचा जो सीझन असतो या सीझनमध्ये आपण वाळवणाचे सगळे जे काही फूड प्रोडक्ट्स आहेत, मग पापड असेल, कुरडई असतील, सांडगे असतील, आपण सगळे ते वर्षभर वापरण्यासाठीचे ते करून ठेवतो, बरोबर आहे. आता मार्केटमध्ये सुद्धा हे आपल्याला अवेलेबल होतात. म्हणजे ते सुद्धा त्या सीझनमध्ये बनवून ठेवतात आणि पुन्हा वर्षभर व्यवस्थित ते त्याची विक्री करत असतात. टू अवॉइड हॅव्हिंग टू गो टू मार्केट फॉर अ प्रोव्हिजन्स. अवॉइड म्हणजे टाळणे, प्रोव्हिजन्स म्हणजे किराणा मालाच्या दुकानात जर आपल्याला सारखं जायला लागत नसेल, वी स्टोअर व्हॉट वी नीड फॉर अ सेव्हरल डेज इन अवर हाऊस. म्हणजे बघा स्वयंपाकघरात आपल्याला अनेक वस्तू सारख्या लागतात आणि मग ते लागत असेल मग प्रत्येक वस्तू लागली की आपण बाजारात जातो का? नाही. तर आपण काय करतो,
महिन्याला जे आपल्याला साहित्य लागतं ते एकदाच महिन्यातनं खरेदी करतो आणि मग ते महिनाभर पुरेल अशा पद्धतीनं आपण ते वापरत असतो. म्हणजेच काय करतो, आपण महिन्याभरासाठी लागणारं साहित्य घरामध्ये साठवून ठेवतो. इफ द फूड इज प्रिपेअर्ड फॉर अ वन मील is not finished, then we use a certain methods to keeping it from spoiling in order to have it again the next time or the next day. What here tell, if we are preparing the meal for a one time, if it is not finished by us, then that remaining food we kept in a freeze or we kept it by boiling it in a proper way to eat that food, remaining food, to the next time or for the next day. So for that we keep that food into the freeze or we will do a boiling method. Means here two methods are used to preserve that food or to keep that food in a good condition for to eat. Okay, so this is also nothing but a preserving method of the food. What this tells us that, can you tell? Talk to elderly people in your family to find the answers of the following questions with reference to the foodstuff mentioned below. Here one activity is given to you students. You have to do at your home. What is the activity? Some food material is given there. Foodstuff is given there. What is that? Milk, vegetable, grain, flour, sugar and the jaggery. Jaggery म्हणजे गूळ. ग्रेन म्हणजे धान्य, फ्लोअर म्हणजे पीठ. आता मिल्क, व्हेजिटेबल, ग्रेन, फ्लोअर, शुगर, जॅगरी हे सगळे जे पदार्थ आहेत, तर घरातील जे तुमचे आजी असेल, आजोबा असतील किंवा तुमची आई असेल, तर यांना काही ह्या फूडच्या संदर्भात तुम्ही काय करायचे, प्रश्न विचारायचे. प्रश्न कुठले आहेत? 1, 2, 3, 4 तुम्हाला दिलेले प्रश्न आहेत. हे प्रश्न त्यांना विचारायचे. आता उदाहरणार्थ एक मी दाखवते बघा. मिल्कचं आपण एक उदाहरण घेऊया. मिल्क. मग तुम्ही घरात काय विचाराय, व्हेन डू वी से दॅट द फूड स्टफ इज स्पॉइल. आता वरील जे पदार्थ आहेत हे खराब झाले. उदाहरणार्थ दूध खराब झालंय, हे असं आपण कधी म्हणू शकतो? ज्यावेळी ते नासतं, म्हणजे बरोबर आहे, ते फ्लुइड स्टेटमध्ये राहत नाही किंवा दह्यासारखं त्याचं रूपांतर होतं, त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, ते खराब झालेलं आहे असं म्हणतो. बरोबर आहे. व्हॉट चेंजेस आर सीन इट, त्याच्यामध्ये चेंज झालेला दिसून येतो आपल्याला. असं प्रत्येक पदार्थाच्या बाबतीत करायचं. म्हणजे व्हेजिटेबल्स जर खराब झाल्या म्हणजे काय होतात, दे आर रुटिंग, म्हणजे ते कुजतात और किंवा त्या ड्राय होऊन जातात. बरोबर आहे. किंवा त्या किडलेल्या असतात. बरोबर आहे. तसंच ग्रेन्समध्ये काय होतात, विशिष्ट प्रकारचे किडे तिथं तयार होतात. भुसभुशीत धान्य होतं, ते आतनं पोकळ असं होतं, किडे होतात, आळ्या धरतामध्ये येतात. अशा पद्धतीनं प्रत्येक फूड आयटमच्या बाबतीत तुम्ही काय करायचे, हे 4 प्रश्न विचारायचे आहेत आणि त्याचा वेगळा चार्ट करून तुमच्या वहीमध्ये ठेवायचा. दुसरा प्रश्न काय विचारलाय बघा, इज द टाइम इन विच फूड स्टफ गेट स्पॉइल्ड डिफरंट इन डिफरंट सीझन्स. म्हणजे बघा, अन्न पदार्थ खराब होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळा असतो का, हा पण प्रश्न तुम्ही विचारू शकता. तिसरा प्रश्न आहे, विच फूड स्टफ स्पॉइल मोस्ट क्विकली. कोणते अन्न पदार्थ हे लवकर खराब होतात वरीलपैकी. जसं बघा, मिल्क आहे, व्हेजिटेबल्स आहेत, हे लवकर खराब होणारे पदार्थ आहेत. पण ग्रेन, फ्लोअर, शुगर किंवा जॅगरी हे लगेच खराब होणारे पदार्थ नाहीये. बरोबर. क्वेश्चन नंबर 4 बघा. What measures are taken to keep the food stuff in your house in a good condition for as long as possible. काय विचारले बघा, असे कोणते उपाययोजना तुम्ही घरी करता, घरात आणलेले पदार्थ जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्ही घरी काय काय करता, हे तुमच्या घरातल्या लोकांना या अन्न पदार्थाच्या संदर्भात विचारून ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. त्यानंतर पेज नंबर 65 वर थोडंसं काय सांगितलेलं आहे पहा. इफ वी नो द रिझन्स वाय द फूड स्टफ गो बॅड, वी वुड नो व्हॉट टू डू कीप देम फ्रॉम अ स्पॉइलिंग. अन्नपदार्थ कोणत्या कारणाने खराब होत आहे हे आपल्याला समजलं, तर ते खराब न होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुमच्या वरच्या ॲक्टिव्हिटीवरनं हे तुम्हाला लक्षात येईल. From the information you obtain, you must have gathered the following time. मग खालच्या जी काही पॉइंट्स दिलेले आहेत 1, 2, 3, 4, 5 या 5 पॉइंट्सवरनं तुमच्या लक्षात येईल की कोणते पदार्थ कोणत्या सीझनला लवकर खराब होतात. जसं बघा, पहिलं सांगितलेलं आहे काय, इन विंटर.
म्हणजे हिवाळ्यामध्ये दॅट इज इन द कोल्ड वेदर food stuff keep longer. Underline the sentence. In a cold condition or the cold weather the food stuff keep longer म्हणजे जास्त वेळ तो पदार्थ टिकू शकतो, कारण लो टेम्परेचरला मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ जास्त होत नाहीये. इफ दे डू नॉट इन अ रेफ्रिजरेटर और कीप कोल्ड आईस दे. तर अशा पद्धतीनं म्हणजे ज्यावेळी टेम्परेचर लो असतं, म्हणजे जसं इन विंटर सीझनमध्ये बघा टेम्परेचर हे सराउंडिंगचं लोअर असतं आणि ह्या लोअर टेम्परेचरला मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ होत नाही आणि म्हणून तो पदार्थ काय होतो, जास्त वेळ चांगला राहतो. तोच पदार्थ जर आपण समर सीझनमध्ये जर घेतला, उदाहरणार्थ मिल्क आहे तर मिल्क आपण जर सकाळी जर पिशवीतून फोडून भांड्यामध्ये ठेवलं असेल, एकदा उकळून ठेवलं असेल तर ते साधारण 5-6 तास व्यवस्थित राहू शकतं. पण तेच दूध जर उन्हाळ्यामध्ये सकाळी लवकर जर तुम्ही गरम करायला ठेवला आणि थंड केला तर ते परत 2-3 तासांनी नाही उकळलं किंवा रेफ्रिजरेटरमध्ये नाही ठेवलं तर ते खराब होण्याची शक्यता असते. लक्षात आलं. म्हणजेच काय, वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ वेगवेगळ्या टायमिंगला खराब होऊ शकतात. आता हे कशा पद्धतीने होते हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत.